नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला हिरव्या मिरचीचं इन्स्टंट लोणचं बनवून दाखवते. मिरची मुरवण्यासाठी बराच वेळ लागतो, पण ही पद्धत वापरून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि करून बघा. आता या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पोपटी कलरच्या घ्यायच्या आहेत आणि लांब अशा. आणि मिरची घेताना कधी पण जाड घ्यायची, कवळी मिरची घ्यायची नाही, ही तिखटाला छान असते. आता एका पातेल्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी ठेवलेलं आहे तापत. आता त्यावर हे मिरच्या वाफून घ्यायच्या, झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी. कमी जास्त वेळ लागू शकतो. आता तयार मसाला करून घेते. भाजायला घेते 2 चमचे धने, 2 चमचे जिरा, राई लागे 3 चमचे, 1 चमचा बडीशेप. गॅस वाढवायचा नाही, कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे हलक्या हाताने. आता मसाला तयार आहे. थंड करून मिक्सरला आबडधोबडच वाटून घ्यायचा. काही सेकंदासाठीच हे मसाला भाजून घ्यायचा, हाताला चटका लागेल इथपर्यंत. आता बघते मी मिरच्या कशा वाफत आलेल्या आहे, इथे पाहू शकता. आणि या ठिकाणी कमी जास्त वेळ लागू शकतो, अजून 5 मिनटं परत लागतील. 5 मिनटासाठी वाफून घेते परत. 5 मिनटं झालेली आहे. गॅस बंद करून टाकायचा. आता हे मिरच्या बऱ्यापैकी थंड करून घेते फॅन खाली मी. आणि या ठिकाणी आवडीनुसार मिरच्या ठेवा, किती पाहिजे तुम्हाला त्याच्यानुसार वाफून घ्यायचे आहे. आता काय करायचं, पूर्ण मिरच्या थंड्या करून झालेल्या आहेत. आता आतून चीर मारून घ्यायची आहे मिरच्याला. हे बघा अशा प्रकारे. आणि किंवा अशी अख्खी लांब ठेवू शकतो आपण. हे बघा, तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. आता मी पूर्ण करून घेते. आणि इथे पाहू शकता बघा, पूर्ण करून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये मोठ्या साईजचा लिंबू पिळून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर मिक्सरला फिरून घेतलेला हा मसाला आता छान एकजीव करून घ्यायचं. दळून दाखवते मी, बघा किती छान दिसते. आता खायचं तेल यामध्ये शेंगदाण्याचं वापरलं तरी चालेल. इथे मी सनफ्लावर वापरते. गरम करून थंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये बसल तेवढं टाकून घ्यायचं आहे. गरम तेलाचा वापर करायचा नाही यामध्ये. इन्स्टंट मिरचीचं लोणचं बघा काय होतं. मिरचीचं लोणचं टाकलं म्हणजे बराच दिवस जाते मुरवायला. त्यासाठी असं करून बघा. 1 महिना आरामात टिकते हे लोणचं. आणि इन्स्टंट आहे. जेवणामध्ये आपण चपाती, भाकरी, वरण भात बनवला असेल तर खाऊ शकतो. किती छान मुरलेली दिसते ही मिरची बघा. आणि अशा प्रकारे मी मिरचीचं लोणचं तयार आहे. काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. पाण्याचा अजिबात हात लावू द्यायचा नाही. आरामात टिकते. बाहेर ठेवलं तरी चालेल, काय हरकत नाही. 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते. नक्की करून बघा. आणि जेवणामध्ये लगेच खायला घेऊ शकतो. नक्की आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.